जय श्रीराम शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा आगामी दुसरा हप्ता या संदर्भातील राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हे सुद्धा आता ठरवण्यात आलेले आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे आता 2000 ऐवजी 4000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट असे आलेले आहे की राज्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अशी घोषणा केलेली आहे की आता 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे, आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे आणि भूमिलेखन अद्ययावत आहे, अशा 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, आता डिसेंबर 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा दुसरा हप्ता हस्तांतरित केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच की एकूण 4000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। धन्यवाद।